काही दिवसांपूर्वी मोठा पाऊस मुंबईत झाला होता आणि या पावसाच्या वेळेला वारा देखील वाहत होता। त्यावेळेला चेंबूर इथल्या एका शाळकरी बसवर ते एक झाड कोसळलं आणि त्यामध्ये विहान श्रीवास्तव या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झालेला पाहायला मिळाला होता। या संदर्भात अहवाल देखील आणला, मात्र अहवालात कोणाची चूक नाही असं प्रशासनाने म्हटलं आणि त्यानंतर मनसेने एकच निर्धार केला, तो म्हणजे आंदोलन करण्याचा। आज आझाद मैदान इथे स्वतः मनसेचे नेते संदीप देशपांडे पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते देखील पोहोचलेत। आपण बघतोय की हे मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि गळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असेल की हॉर्लिक्स आणि बोनविटा अशा माळा आपल्याला दिसतात। हातात एक बोर्ड देखील पाहायला मिळतोय। आपण त्यांना प्रश्न विचारूया की नेमकं हे हॉर्लिक्स आणि बोनविटा नेमकं कोणासाठी आहे सर? नक्कीच तुम्ही आम्हाला खरं प्रश्न विचारू शकता आणि आम्हाला प्रश्न विचारता हे बरं वाटतंय, कारण आज मीडिया जागा झालेला आहे। सन्मान्य राजसाहेबांच्या आव्हानानंतर आज मीडिया बोलतोय आणि हे खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि हॉर्लिक्स आणि बॉर्नव्हिटा हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, जे आळशी, ढिम्म आणि काम चुकार झालेले आहेत, हे त्यांच्यासाठी हॉर्लिक्स आणि बॉर्नव्हिटा आहे। जर का उन्हाळ्यामध्ये मेंटेनन्सच्या नावावरती तुम्ही लोकांनी जेव्हा झाडं तोडली, जेव्हा लाईट्स बंद करून तुम्ही मेंटेनन्सची कामं करत होतात, अनेक रस्ते तुम्ही बनवायचा प्रयत्न करत होता, खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करत होतात, मग पावसाळ्यामध्ये तुमची मेंटेनन्सची कामं कुठं गेली? मग तुम्ही जर कामं केली होती तर मग असे अपघात व्हायला नव्हते होते। जर का ती फांदी पडली, ती फांदी नक्की धोकादायक असेल आणि ती बसवर आदळली, म्हणजे किती मोठी फांदी असू शकते ती। मग ही फांदी त्यावेळेस प्रशासनाला दिसली नाही का? ज्यावेळेस महापौर मॅडम समोरच तो माणूस खड्ड्यात पडतोय, तो खड्डा त्यांना दिसत नाही का एवढा दिवस? मग ह्या जर का प्रशासनाला जागं करायचं असेल आणि ह्या प्रशासनाच्या लोकांच्या पाठीमागं उभे असणारे राजकीय नेते असतील, त्यांना जागं करायचं असेल तर आता त्यांनीच दिलेलं आहे गव्हर्नमेंटकडून। हॉर्लिक्स बॉर्नव्हिटा आहे, त्यांचंच ब्रँड आहे, आपली कंपनी भारतीय कंपनी, खूप जुनी पद्धत आहे ही। तर हॉर्लिक्स आणि बॉर्नव्हिटा त्यांना त्यासाठी देतोय आपण की त्यांच्यामध्ये एक जनजागृती व्हावी, त्यांची बुद्धी वाढावी, त्यांची काम करण्याची इच्छा व्हावी आणि सामान्य जनतेला न्याय मिळावा, हाच आमचा प्रश्न आहे। त्याचबरोबर एक बोर्ड देखील हाती आहे, यामध्ये कुंभकर्ण असं शब्द वापरलाय। जनता, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि प्लस भाजपचं चिन्ह देऊन कुंभकर्ण, नेमकं काय म्हणणं आहे? अहो, तो कुंभकर्ण तरी येणार रामायणामध्ये 6 महिन्यांनी जागा व्हायचा ढोल ताशावरती, पण हा जो 2014 पासून झोपलेला कुंभकर्ण हा जागा व्हायलाच मागत नाहीये। हा फक्त महिन्यातून एकदा येतो, ज्या सन्मान राजसाहेबांनी सांगितलं ॲडॉल्फ हिटलर कसा महिन्यातून एकदा यायचा, तसा एखादा एक दिवस येतो, मन की बात बोलतो, पण मन की बात फक्त स्वतःचीच बोलतो, आमच्या मनातलं कधी ऐकताय का तुम्ही? आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत अख्ख्या देशामध्ये फक्त आवाज एकच चाललो आहे की आम्हाला आमची कामं करा, आमची कामं करून द्या। फक्त तुम्ही, मला माहिती आहे की तुम्ही लोक फक्त कामाची ॲडव्हर्टायझिंग करताय, कामं बिलकुल करत नाही इथे। म्हणून हा त्यांना 6 महिन्याचा नाही, हा 2014 पासून हा कुंभकर्ण झोपलाय आणि हा कुंभकर्ण जागा करणारा कोण? तर सामान्य माणूस जागा करेल। नक्कीच, तर आपण बघतोय की कुंभकर्ण जो आहे तो झोपलेला आहे 2014 पासून, असं यांचं म्हणणं आहे। आपण जर मागे बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती देखील मनसे कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। हळूहळू मनसे कार्यकर्ते आता आझाद मैदानात जमा होताना पाहायला मिळतात। कर्तव्य करा अन्यथा खुर्ची सोडा, खोटा अहवाल मान्य नाही, अशा पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते त्यांच्या हाती आहेत। आपण जर बघितलं तर निष्काळजी अधिकाऱ्यांचे निलंबन करा, मनसेचा निर्धार, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच, अशा पद्धतीचे हे सगळे बोर्ड जे आहेत ते आपल्याला लावलेले पाहायला मिळतात। महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे, मनसे मनसे नावाचे नारे देखील ते देताना पाहायला मिळतात। एकंदरीतच जर बघितलं तर आज संपूर्ण देशात आंदोलनाची हाक जी आहे ती दिलेली आहे आणि आज मुंबई महापालिकेतला जाग यावी यासाठी मनसेने देखील पुन्हा एकदा आंदोलनाची हाक जी आहे ती दिली आहे। व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी ही आंदोलनाची हाक दिली आहे असं मनसेतर्फे सांगण्यात येत आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात हळूहळू मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते आझाद मैदान इथे जमण्यास सुरुवात झालेली आहे, घोषणा द्यायला सुरुवात झालेली आहे। स्वतः संदीप देशपांडे जे आहेत ते इथे पोहोचलेले पाहायला मिळतात आणि एकंदरीतच आता आजचा दिवसभरातला मनसेचा हे आंदोलन कसं यशस्वी होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।